नमस्कार भावांनो बहिणींनो. काय मशीन चालू आहे काय छकुती? नमस्कार म्हणतानाच आवाज आला मशीनचा. आज तुमच्या ताईला लय घरातले कामं होते. हे आता आपण मंदिर गिंदिर साफ केलं, इकडं हेडो काढायला घेतला आणि तिकडं मशीनचा आवाज यायला लागलाय. मागच्या घरातच जाऊ का मी आता मी खिडकीचा पडदा पण धुतलाय. आज तुमच्या ताईला घरातले काम असं का म्हणून लप काय लाईट कमी जास्त व्हायला लागले काय छकू? असं वाटतं. हा, कमी जास्त व्हायला लागलेत वाटते. आता मोकळी डाळ बनवणार आहे मी. आता मस्त डाळ बनवते, मोकळी मुंगाची डाळ बनवायची. निसून गिसून ठेवल्या मिरच्या, सांबार निसलाय. आता मिरच्या, आता लसण सोलायचं आहे ताईला. आता करून घ्यावं लागेल. दाजी म्हणे मला अंड्याची भुर्जी बनवतं, त्याला गरम गरमच बनवायची. आता लय अंडे आणले होते आहे ना, अख्खा ट्रे भरूनच, म्हणजे ट्रेच आणला होता. तर अजून पण संपले नाही, खाऊन खाऊन नाकात बसतेत लय अंडे असले तर. हे तर याच्यात बसून होते लागले, फुल होते लय फुल लगे. भुर्जी बनव म्हणे अंड्याची. भाजीचे पण लय घराणे आहेत आज. आता कांदे हे आणायचे, टमाटे सगळे आहे, बटाके आहेत. तर कांदे आणायला जावं लागेल मला आता. आहे का नाही छकू दीदी? आता स्वयंपाक करून घेते, म्हणजे 2-2 भाज्या. आता भैयाला मुंगाची डाळ आवडते, मोकळी तर डाळ बनवून घेते आणि लगेच पीठ भिजवते. बाजऱ्याचं पीठ दळून आणले मी, पण ते गरम गरमच खाऊ वाटते आणि ते पण खाऊ वाटत नाही, मला आवडत नाही. पण दाजी म्हणे एक टाईम बाजरी खाजा म्हणे. रात्री भाकरी बनवल्या तर छकू दीदीनं बनवल्या होत्या, तशाच पडल्या त्या बाजऱ्याच्या भाकरी. हाय छकू, त्या नाही खा वाटत. आता ते कचऱ्यात टाकून द्यावं लागत. गरम गरमच खायला चांगल्या लागतात त्या. छकू दीदीला म्हणलं 2च बनव म्हणलं, तर आम्ही तिघा. भैया तर रात्री जेवला पण नाही. पा किती केस चालले. एका ताईची कमेंट आली ती, ताई तुम्ही केसाला काय वापरतात? मी काढीन आता उद्या एवढं. केसावर आली ती कमेंट आम्हाला. तुम्ही तर एवढे खुश असाल. छकू दीदीची तर केस तुम्हाला दाखवले पण नाही मी अजून. तिचे केस हमेशासाठी बुचुडाच राहतोय. तुम्ही तर म्हणसान केस आहे का काय छकू दीदीचे, हे लय लंबाले. म्हणजे आई तिला केस मोकळे सोडूच देत नाही. काय झाले? काय लागला असं पलंगीला, पलंग लागला असं. आणि छकू दीदीला पण बरं वाटाना, वातावरणच तसं झाले, बरंच वाटाना. सगळ्यांनाच झाले तसं सुरतला. सगळे इकडे फिरायला लागले तर गोळ्या टाकायला लागलेत पाण्यात. पण आपलं बिसलरीचं पाणी आहे तर त्याच्यामुळं म्हणलं नको, म्हणलं आमच्या पाण्यात नाही टाकायचं आम्हाला. आम्ही काही नळाचं पाणी घरातलं पित नाही म्हणलं, नको म्हणलं. आहे ना ग दीदी? तर आम्ही नकोच म्हणलं नाही आम्ही नाही घेत म्हणलं. मग द्यायला नाही म्हणे. कोणचं पाणी पिता म्हणलं? बिसलरीचं. मग ते वापस गेले डॉक्टर. फिरत राहतात, कोणाला तापा आले आहे ते असं आहे. आता छकू दीदी कशी पा, आपलं घर किती झकझक वाटायला लागले. सगळं पंख्याचं जाळं काढलं, जिथल्या तिथं कपड्याच्या घड्या करून ठेवल्या. तर त्याच्यामुळं नाही. छकू दीदी म्हणते मम्मी तू आता काय भाजी बनवते? म्हणलं तुला सांगलं नाही का छकू दीदी मॅ? नो. तर मग म्हणलं छकूबाई आता आपण घेऊ स्वयंपाक पाणी करून. तर ती म्हणती मला बरं वाटाना. असं चाललंय छकूचं. घे छकू, आता तू आराम कर, आराम कर. आता पाण्यावाले दादा येतील, पाणी घेऊन घ्यावं लागून. थर्मास धुवून धावून काही ना काही इकायलाच येत राहते दारावर. लसण घेतला काल, आपला लसण संपला होता. आणि ह्या वर्षी मी कांदे पण नाही घेऊन टाकले. मी तुमच्या दाजीला म्हणू लागले कांदे घेऊन टाकू द्या. नाही मी लांब जातो, मी मार्केटाकडे जाईन, कांद्याचं मार्केट येईन, मी तिकडून कांदे घेऊन येईन. असं करून कांदे पण नाही घेऊन ठेवले पावसाळ्याची ह्या वर्षी. समोरचं घर कालच घासलं होतं, पण ते मग वरची धूळगीळ काढली सज्यावरची, तर मग परत घासलं. घरात कामं चालूच राहतात. आता आपला हरसूबाई येईल तर स्वयंपाक पाणी करून घेते. स्वयंपाक करायला काय विषय ना, लगेच पीठ भिजवते आणि डाळ टाकून देते. आता मोकळी डाळ बनवते मुंगाची, त्याला लय आवडते मोकळी डाळ. लय का लय लगे काय मोकळी डाळ आवडती त्याला. तर मग म्हणलं आपण आवरून गिवरून घ्यावा आता. आणि आता काय एवढे कामं राहिले नाही ताईला. आज तुमच्या ताईला मेकअप पण नाही केला, काहीच नाही.
तुमच्या ताईला लय आळस येते. ती म्हणती तुमच्या ताईला कपडे बदलायचा आळस येतोय, मेकअप करायचा आळस येतोय. खरंच येतोय, कपडे बदलूच वाटत नाही. काय मीच कपड्यावर हिडो असते मला लय जिवार येतंय. मग घरातल्या काम करत असले तेच कपड्यावर हिडो काढते. जिवार येतंय खरंच. कपडे बदला, घरात कामाला येळ द्या, तरी घरातलंच काम आहे असं होऊन जातंय. मग त्यामुळं मग वाटते जाऊ द्या, जे कपडे असले तेच. छकू दिदी म्हणती तुमच्या ताईला लय आळस आहे. खरंच आळस येतोय. पावडर नाही लावलं चेहऱ्याला, काही नाही, तरी पण चेहरा चमकायला लागलाय छकू. काहून? काहीच मेकअप नाही केला. आंघोळ केली आणि टिकली तर पहिलीच होती कपाल, ती निघली पण नाही. आईनं गावाकडून लय टिकल्या देती दिवाळीला गेल्यावर. इकडच्या चिटकत नाही तर म्हणलं की लय दिवस जाते. चंद्राच्या कोरीच्या गोल हे ड्रेसवर लावायला देती, साडीवर पैठणीवर वेगळ्या देती, घरी वापरायला ह्या देती. असं सगळेजण करते. मम्मीला कमेंट करा की ताई तुम्ही व्हिडिओ मध्ये छान मेकअप करत जा. छकू दिदी म्हणती मामांनो मावशांनो तुम्ही मेकअपच म्हणते, तुम्ही कमेंटी करा, तुम्ही मेकअप करा जा म्हणून. अशी म्हणायला लागली ती. तुम्ही सगळेजण कमेंट करा मम्मीला. मम्मी काय आमचं ऐकत नाही, तुमचं तरी ऐका. छकू म्हणती आमची मम्मी आमचं ऐकत नाही तर तुमचं ऐकन, तर तुम्ही सांगा जा म्हणती मेकअप करा जा म्हणून. अशी म्हणायला लागली ती छकू दिदी. छकू दिदी ही म्हणते तू हे होटल लाल आहे मम्मी, लिपस्टिक लावले नाही तरी पण लाल लालच असते, तर आमचे होटल लाल नाही. म्हणलं तसं काय नाही असं म्हणती छकू दिदी. आहे ना, दोघं म्हणत राहतात. हेडो कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. कसे हेडो काढायचे ते पण सांगा जा. तुम्ही सांगा बरं भावांनो बहिणींनो हेडो कसे काढावं म्हणून. ताईनं कमेंटमध्ये नक्की सांगा मला आज तुम्ही. मी आता खरंच बऱ्याच दिवसापासून मला आता फोन एवढा पहिल्यासारखा हातात घेऊ वाटत नाही आणि हेडो पण टाकू वाटत नाहीत मला. आता पहिल्यासारखी उमेद नाही राहिली माझ्या मनात. मी रोजचा हेडो टाकावून पडावंच म्हणून संपली उमेद. आता इच्छा नाही राहिली मी जास्त फोन हातात धरायची. काय माहिती मला काहून असं व्हायला लागलं. इथं हेडो काढायचा उल्हास नाही राहिला ताईला. आता काहून नाही राहिला तेच मला कळाना. हेडो कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडो.